हॅलो मैत्रिणींनो. तर सर्वात पहिल्यांदा सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते मैत्रिणींनो. मी सुशिला आपल्या शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. बघा मग मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्तीची टीचिंग बघणार आहोत, अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने आणि तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला शिलाई करून दाखवणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचा आहे. आणि याच्या आधीचे जे आपण व्हिडिओ बघितलेले आहेत, माप कसं घ्यायचं, छातीचं मेजरमेंट कसं घ्यायचं, त्याच्यामध्ये लुजिंग कशी ऍड करायची, ड्राफ्टिंग दिलेली आहे, ती ड्राफ्टिंगचं मी तुम्हाला परत न्यू असं त्याचं डायग्राम काढून आणि ते मी तुम्हाला कम्युनिटीमध्ये शेअर करणारच आहे. हा व्हिडिओ झाला की मी तो शेअर करेल. तर तो पण फर्स्ट व्हिडिओ पण बघायचा आहे. सेकंड व्हिडिओ आपण कुर्तीची डिटेलमध्ये कटिंग केलेली, मेजरमेंट कसं टाकायचं वगैरे, किंवा तुमचं जे मेन फॅब्रिक आहे ते डिझाईन असेल, त्याच्यामध्ये बुट्ट्या वगैरे असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला ते ऍडजस्ट करायचं आहे ते सुद्धा अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही बघा. आणि आज आपण फायनली इथे टीचिंग बघणार आहोत. मग हे इतकं आपल्या डिटेलमध्ये एक जरी कुर्ती झाली ते तुम्ही डिटेलमध्ये सर्व माहिती करून घेतलं. त्याच्यानंतर आपण मुंडा शोल्डर सुद्धा बघणार आहोत, कुर्तीमध्ये कशा पद्धतीने लावायचं. त्याच्यानंतर आपल्याला गळ्यानुसारच आपल्याला सर्व कुर्तीचे कटिंग करायचे आहेत. आणि ज्यावेळेस आपण बघणार त्यावेळेस कटिंग आणि टीचिंग एकाच व्हिडिओमध्ये बघूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण एकाच वेळेस शिकता येईल. किंवा तुम्ही असं पण सांगा की आधी कटिंग दाखवा नंतर टीचिंग दाखवा. तर आधी कटिंग आणि नंतर टीचिंग बघितलं ना ते जास्त सोपं पडतं, जेणेकरून तुम्ही डिटेलमध्ये त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला शिकणं होईल. कारण एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि टीचिंग ते मिक्स होतं आणि बऱ्याच काही गोष्टी ह्या सुटून जातात. जसं की मला एकाच व्हिडिओमध्ये काही डिटेलमध्ये सर्व टोटल सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि इतका व्हिडिओ मोठा अपलोड करायला थोडासा प्रॉब्लेम येतो, नेटवर्क इश्यू असतो. तर आता तर माझा नेटवर्क इश्यू नाही, परंतु आपल्या मोबाईलमध्ये जो मेमरी वगैरे असतं तर त्याचा पण इश्यू असतो. त्याच्यामुळे मग कसं असतं, आपल्याला लिमिटेडच व्हिडिओ बनवावा लागतो. म्हणून तरी सुद्धा आपण 27, 28, 30 मिनिटाचा व्हिडिओ हा नेहमीप्रमाणे बनवत असतो, म्हणजे जेणेकरून मी व्हिडिओ किती मोठा झाला याच्याकडे मी कधीच बघत नाही. मला किती तुम्हाला डिटेलमध्ये सर्व मी जे जशा पद्धतीने शिकली किंवा मला जितका अनुभव आहे तितका अनुभव तुमच्या बरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे जेणेकरून तुम्ही सुद्धा घर बसल्या तुम्ही अशा पद्धतीने कुर्ती वगैरे टीचिंग करू शकता. आणि भरपूर सारे आपल्या अशा मैत्रिणी आहेत की त्यांना बाहेर जाऊन क्लास करता येत नाही, किंवा मुलांमुळे भरपूर आपल्या गृहिणी असतात त्यांना भरपूर घरगुती काम असतात, किंवा बाहेर लांब असतं घरापासून मग जाणं होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही घर बसल्या अगदी डिटेलमध्ये शिकायला पाहिजे, ही सुद्धा माझी इच्छा आहे आणि शिकायलाच पाहिजे. सर्व आपल्या ज्या मैत्रिणी बघतायत किंवा नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवरती जॉईन होत आहेत किंवा बघतायत, तर त्यांना सुद्धा मी सांगते की आपण स्वतःचं काम तरी स्वतः केलं पाहिजे, म्हणजे जसं की तेवढेच आपले 2 पैसे सुद्धा आपले वाचतात. तर आता इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे कुर्तीचं जे काल कटिंग केलं होतं ते आपण इथे आता टीचिंगला घेणार आहोत. तर कशा पद्धतीने टीच करायचं ते मी अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर आता इथे मला कुर्ती टीच करायची, त्याच्यामुळे मी सर्व आधी पूर्वतयारी करून ठेवली. जसं की तुम्ही इथे बघू शकता कॅनव्हास मी इथे घेतलेला आहे, इथे पेन सुद्धा मी जवळ ठेवलेला आहे, धागा मी इथे लावून घेतलेला आहे, बॉबिन सुद्धा भरून सगळं सुईमध्ये ओवून ठेवलेला आहे धागा आपला. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जे स्लीव्ज होते, आपली बुट्ट्या आपल्याला स्लीव्जला होत्या त्या उभ्या पाहिजे होत्या, कारण ते आपण जर असं कट केलं असतं तर ते आडव्या आल्या असत्या आणि एका स्लीव्जला आहेत ना त्या थोड्याशा उलट्या आल्या असत्या. त्याच्यामुळे आपण ते थोडंसं नॉर्मलचं आपली जी फिटिंगची साईड असते म्हणजे मार्जिन होती त्या साईडला थोडंसं जॉईंट आलं होतं, म्हणून मग त्याची पूर्वतयारी आधीच करून घेतलेली आहे. आणि त्याचं आपण जसेच्या तसं मार्किंग करून आणि कट करून घ्या. हे पहा बाईचं आपलं जे ड्राफ्टिंग आहे मी मार्क केलं होतं ते केलेलं आहे, त्याच्यावरती कट करून घेणार आहे. जॉईंट मी इथे देऊन घेतलेलं आहे, या पद्धतीने जॉईंट दिलंय दोन्ही बाजूने, म्हणजे इक्वल पद्धतीने, जेणेकरून ते फिटिंग मध्ये दोन्ही बाजूने दाबलं जाणार आहे, ते बाहेर दिसायला नको ह्या हिशोबाने मी इथे हे व्यवस्थित जॉईंट देऊन दिलेले आहे. जॉईंट दिल्यानंतर सुद्धा तुमचे जर अशी पद्धतीने कुर्ती असेल त्याच्यावरती बुट्ट्या असतील तर जॉईंट देताना सुद्धा बुट्ट्या बघून घ्यायच्या आहेत. आता हे फॅब्रिक आहे तर उभ्या बुट्ट्या आहेत त्यानुसारच मी इथे पण जॉईन केलेलं आहे. तर हे मेन लक्षात ठेवायचं आहे. कस्टमरचे अशा पद्धतीने कुर्ती वगैरे असतात तर त्याच्यावरती ही डिझाईन तुम्हाला बघून घ्यायची आहे. कॉमन असेल सर्व एकसारखे असेल तर त्यावेळेस काही वाटत नाही, आपण कसं बी जोडा किंवा कसं पण कट करा, काहीच प्रॉब्लेम नाही, कसं पण फोल्डिंग करा. फक्त आपल्याला फॅब्रिक हे फक्त बघून घ्यायचं, उभ्या धाग्याने आडवा धागा उभा धागा हे बघून आपण कटिंग करतो. ओके. परंतु जेव्हा बुट्ट्या अशा असल्या ना त्यावेळेस खूप प्रॉब्लेम येतो, एका बाजूने सरळ येतात एका बाजूने म्हणजे उलट्या येतात, त्याच्यामुळे ते आपल्याला कट करून ते एकावर एक उभ्यानेच ठेवून आणि आपल्याला कटिंग करायला लागतं. हे मेन पॉइंट आहे त्याच्यामध्ये. नवीन शिकताना हा प्रॉब्लेम होतो, माझ्याकडनं सुद्धा. मी ज्यावेळेस नवीन स्टार्टिंगला आपल्याला कसं आपण नवीन शिकतो त्यावेळेस आपल्याला आपलं फक्त एकच डोक्यात असतं की नाही बाबा याचं कटिंग असं आहे, शोल्डर टाकायचं, हेच आपलं डोक्यात असतं, दुसरं काही लक्षात राहत नाही की आपण
ड्रेस असेल किंवा ब्लाऊज असेल त्याचा आपण अजिबात लक्ष देत नाही की याची डिझाईन कशी येणार आहे, बॅक साईडने कशी येणार आहे, फ्रंट बाजूने कशी येणार आहे, उभी घ्यायची आडवी घ्यायची, ते आपल्या लक्षात येत नाही शक्यतो पटकन. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, कारण माझा जो अनुभव आहे ते तुमच्या बरोबर मी शेअर करते आणि अशा चुका ह्या छोट्या मोठ्या होत असतात. जर कस्टमरची ब्लाऊज म्हणजे ड्रेस असेल किंवा ब्लाऊज असेल आणि अशी चूक झाली तर कस्टमर आपल्याला हे बोलतात आणि कस्टमर सुद्धा नाराज होतात किंवा कस्टमर नेक्स्ट टाइम आपला हा कमी होतो. त्याच्यामुळे आपल्याला अशी न चूक करता व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. तर थोडासा उशीर लागला तरी चालेल आपल्याला ड्रेस किंवा ब्लाऊज स्टिचिंगसाठी, परंतु ते आपल्याला व्यवस्थित बघूनच स्टिच करायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता मी जॉईन करून ठेवलंय. आपला व्हिडिओ जास्त पण मोठा होऊ नये म्हणून मी जॉईन केलं. जसं आपण ब्लाऊज बऱ्याच वेळा ब्लाऊजचे भरपूर व्हिडिओ बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये जसं स्लीव्हजला जॉईंट येतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्लीव्हजला याला पण जॉईंट द्यायचंय आणि मार्किंग करून कट करून घ्यायचंय. बस इतकंच प्रॉब्लेम आहे, दुसरं काहीच नाही. तर मी हे स्लीव्हचं कटिंग केलेलं होतं ते साईडला ठेवून घेतलंय. त्याच्यानंतर हे कॅनव्हास घेतलेला आहे आणि इथे आपलं जे अस्तर आहे ते पण घेतलेलं आहे. तर आता आपण इथे अस्तरला टीचिंगला सुरुवात करणार आहोत. तर मी अगदी तुम्हाला आता इथे जवळून टीचिंग करताना दाखवणार आहे, जेणेकरून फिनिशिंग पण कशी येते, कट कसा शिवायचा ते तुम्हाला डिटेलमध्ये इथे समजणार आहे. जो आपला कुर्तीचा साईड कट असतो तो कसा लावायचा, म्हणजे कसा टीच करायचा. तिथे बऱ्याच वेळा काय होतं, कट शिवताना आपला जो मेन पॉइंट कट असतो तिथे खूप असं कपडा गोळा होतो, तिथे व्यवस्थित शिलाईच येत नाही. हा प्रॉब्लेम खूप होता नवीन शिकताना. तर ते मी तुम्हाला अगदी झूम करून इथे दाखवणार आहे. त्याच्यामुळे कॅमेरा मी अगदी मशीन जवळ लावून घेते. ओके. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे कुर्ती कटिंग करताना अस्तर घ्यायचंय. मेन म्हणजे अस्तर असेल त्याच्या खालच्या बाजूने फोल्डिंग करायचंय. ओके. तर फोल्डिंग करायचं. आता इथे मी फोल्डिंग केलं नाही तरी सुद्धा चालेल, परंतु तुम्हाला व्हिडिओमध्ये समजण्यासाठी मी इथे फोल्डिंग करून दाखवते. कारण इथे माझं जो कपड्याचा आपल्याला कॉर्नर म्हणजे साईडचं एकदम कडेचा कपडा आहे तो आहे, त्याच्यामुळे याला टीच नाही पण केलं, फोल्डिंग नाही पण केलं तरी याचे धागे निघणार नाही. परंतु आपल्याला फॉर एक्झाम्पल साठी इथे मी तुम्हाला म्हणजे फोल्डिंग पण करून दाखवते, म्हणजे जेणेकरून अस्तर सुद्धा फोल्ड केलंच पाहिजे खालच्या साईडने. ओके. फिनिशिंग द्यायला विसरायचं नाही आपल्याला. अशा पद्धतीने अर्धा इंच घ्यायचंय, त्याच्यानंतर अजून अर्धा इंच घ्यायचा आणि मग आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, फायनली अशा पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेतलेली, अगदी कडेने शिलाई मारून घेतलेली. तर ह्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता. आता हे एक फ्रंट आणि एक बॅक साईडला आहे. तर दोन्ही बाजूचे आपल्याला इथे फोल्डिंग करून घ्यायचंय. फक्त खालच्या बाजूने फोल्डिंग करायचंय आपल्याला. आज तर माझं सीधं उलट काहीच नाही, दोन्ही बाजूला सेम बाजू आहे, त्याच्यामुळे कोणत्या पण साईडने फोल्डिंग केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. बघा इथे सुद्धा आपली शिलाई मारून झालेली, दोन्ही यांना शिलाई सेम पद्धतीने मारून घेतलेली. आता हे आपल्याला साईडला ठेवायचंय. मेन फॅब्रिक आपला आहे तो घ्यायचंय. 1 बाय 1 एक एक बाजू घ्यायची. कोणता पण पार्ट तुम्ही इथे घेऊ शकता. फर्स्ट टाइम मी म्हणजे फ्रंट बाजूचा पार्ट घेणार आहे, तो आपल्याला इथे ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतला, त्याच्यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचंय. आता अस्तर घेतल्यानंतर हे जे फोल्ड केलं आपण आतमध्ये फोल्ड केलं, मेन फॅब्रिक आहे आपला हा कुर्तीचा, त्याच्यावरती असं यायला पाहिजे आणि ही सीधी बाजू आहे. ओके. आतमध्ये फोल्ड केलं ती बाजू आपल्याला आपली अस्तरची उलटी बाजू आहे त्याच्यावर यायला पाहिजे. अगदी समोरासमोर अस्तरची उलटी बाजू आणि ही आपली अस्तरची उलटी बाजू आणि मेन फॅब्रिकची जी उलटी बाजू असते ती समोरासमोर मध्ये यायला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. ती बाहेरच्या साईडने नको यायला पाहिजे, फक्त इतकं लक्ष द्यायचं आहे. आता मेन म्हणजे कुर्तीचं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायला थोडासा प्रॉब्लेम होतो, म्हणजे जसं की ते मोठं असतं म्हणून ते जोडायला थोडंसं आपल्याला अवघड जातं. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय ती सुद्धा मी तुम्हाला आयडिया देणार आहे. आता हे बघा इथे तुम्ही बघू शकता, हे खालची बाजू आहे, इथे फोल्डिंग येणार आहे. जॉईंट काही मी दिलेलं नाहीये, तर आपलं जॉईंट द्यायची काही इतकी आवश्यकता नाही. इथे आपला 1 इंचाचं फोल्डिंग येणार, तर जवळजवळ आपलं 4 इंचाचं इतकं डिफरन्स अंतर राहतो, त्याच्यामुळे पुरेसं आहे. थोडंसं अस्तर हे छोटंच पाहिजे, जास्त पण लॉंग काही आपल्याला गरज नाहीये. आता हे अशा पद्धतीने आतमध्ये फोल्डिंग केलं, अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बघा तुम्ही
आणि सेम ह्याच पद्धतीने तुम्ही 1 बाय 1 रूल्स फॉलो करून आणि शिवा. अस्तर आपण हे एक्स्ट्रा कट केलं होतं. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला अस्तर थोडं थोडं एक्स्ट्राचं ते सोडून द्यायचंय. आणि काय करायचंय तुम्हाला आता इथे मेन म्हणजे जे आपल्या सेफ्टी पिन असतात, म्हणजे सेफ्टी म्हणजे बॉल्स पिन असतात, त्या इथे आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. हे बघा, हे लावणं खूप गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून कुठे पण फुगा वगैरे धरला जाणार नाही. आता ही एक पद्धत आहे. आणि तुम्हाला एक सांगते मी, तुम्हाला अशा पद्धतीने खालचं बॉटम हे फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तरचं. ते केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जे गम असतं आपलं ब्लाऊज साठी सेपरेट, ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि त्याचा वापर करून तुम्ही डायरेक्ट कडेने लावून, जसं ब्लाऊज मी तुम्हाला चिपकवून दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला चिपकवून घ्यायचंय. ओके, तर ही सुद्धा एक मेथड तुम्ही वापरू शकता. आता मी सगळ्या बाजूने हे लावून घेणार आहे, म्हणजे अगदी इथे मध्ये फुगा नको धरायला. प्रेस करत आपल्याला कडेकडेने एक एक पिना लावून घ्यायच्या आहेत. एखादी मध्ये सुद्धा लावून घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर आपल्याला शोल्डर पासून आपल्याला इथे स्टिच करायला सुरुवात करायची आहे. अगदी 1 फुटाचं अंतर ठेवायचं आहे ना आपल्याला. अगदी कडेने शिलाई मारायची, अगदी डायरेक्ट इकडे मध्ये पण शिलाई मारायची नाही, नाहीतर मग ते ज्यावेळेस बाहेर शिलाई दिसण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ती आपल्याला अगदी कडेने शिलाई मारत घ्यायची आहे. मेन पॉइंट म्हणजे ज्यावेळेस आपण अस्तर जोडतो त्यावेळेस नेहमी हाताने जो आपला फॅब्रिक असतो तो नेहमी सेट करत जायचंय आणि मग शिलाई मारत जायची. बघा, इकडच्या साईडने आपली शिलाई मारून झालेली, अगदी कडेने आपण इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आता इथे व्हाईटच धागा वापरलेला आहे म्हणून तुम्हाला थोडस अस्पष्ट दिसत असेल, परंतु इथे आपण शिलाई मारून घेत आहोत. आता ह्या बाजूला पिना लावलेल्या आहे, त्याच्यामुळे कुठेही गोळा होण्याची शक्यता नाहीये. अगदी प्रेस करून घ्यायचं आपल्याला आणि ह्या बाजूने खालच्या बाजूने आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे, कारण इकडनं गोळा होणार आहे त्याच्यामुळं. आता इथे आपली शिलाई मारून झालेली आहे. काय करायचं आपल्याला, पिन आपल्या ज्या बॉल्स पिन आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि जो एक्स्ट्राचा अस्तरचा फॅब्रिक आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि शक्यतो तुम्ही ज्यावेळेस घरी अशा पद्धतीने ड्रेस स्टिच करता त्यावेळेस तुम्हाला कॉटनचं अस्तर ऐवजी तुम्हाला अशा पद्धतीने हा अस्तर वापरायचा आहे. तुम्हाला अगदी जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की हा कशा पद्धतीने अस्तर आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे अस्तरचं ते इथे आपल्याला कट करून घ्यायचंय. सेम तुम्हाला दोन्ही बॅक आणि फ्रंट याच प्रोसेसने अटॅच करून घ्यायचंय. तर इथे मी हे कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बॅक साईडचा पार्ट सुद्धा ह्याच प्रोसेसने मी जोडून घेणार आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक. ओके, आता मी सेम ह्याच प्रोसेसने तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला सुंदर असा अस्तर आणि मेन फॅब्रिक हा जोडून झालेला आहे. बघा, अस्तर पण आपलं जोडून झाल्यानंतर किती सुंदर असं फिनिशिंग सहित आलेलं आहे, कुठेही फुगा वगैरे झालेला नाहीये आणि मेन फॅब्रिक सुद्धा कुठे आपला इथे फुगा झालेला नाहीये. अगदी परफेक्ट असं आपलं इथे जोडून झालेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर आता मी मागचा भाग पण ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहे. आता इथे माझं बॅक साईडचा पार्ट होता तो सुद्धा इथे मी व्यवस्थित परफेक्ट असं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेला आहे. आता मेन म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे, बॅक आणि फ्रंटचा जो नेक असतो तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण फ्रंट बाजू बघूया. तर फ्रंट बाजूचा जो नेक आहे तो आपण कॅनव्हास वरती डायरेक्ट म्हणजे स्टिच करणार, म्हणजे कट करणार आहोत. फ्रंट बाजूचा नेक आहे तो आपल्याला कॅनव्हास वरती कट करायचा आहे. तर आपण जी रुंदी होती ती 3 इंच घेतली होती, तर अगदी 3 इंचावरतीच आपण कॅनव्हास वरती सुद्धा इथे करणार आहोत. आणि फ्रंट बाजूचा जो नेक लांबी होती आपली
ती होती आपली 7 इंच. ओके, तर सेम रुंदी आपल्याला इथे कॅनव्हास वरती टाकून घ्यायची आहे. तर इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे. 3 इंच रुंदी होती आपली. 3 इंचावरती इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे. इकडे पण 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय. शोल्डर मध्ये आपलं दाबलं जाणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला थोडस एक्स्ट्रा त्याच्यामध्ये वाढवून घ्यायचंय. जितकं शोल्डर मध्ये अर्धा इंच आपण दाबतो तितकं शिलाईमध्ये जाणार आहे, म्हणून ते कॅनव्हास वरती 2 लाईन किंवा अर्धा इंच आपल्याला अशा पद्धतीने वाढवून घ्यायचंय. ओके, म्हणजे शक्यतो इथे 6चा नेक असेल तर 6.5 वरती मार्किंग करायचंय. 7चा नेक असेल तर 7.5 इंचावरती मार्किंग करायचंय, जेणेकरून नेक हा व्यवस्थित परफेक्ट आपला 7 इंचाचाच तयार व्हायला पाहिजे, तो कमी जास्त नको व्हायला. ओके, आता इथे मी बरोबर परफेक्ट असं मार्किंग करून घेतल्यानंतर इथे सर्वात मेन म्हणजे बॉक्स तयार करून घ्यायचे. बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला इझिली नेकची मार्किंग करता येते. तर वरच्या बाजूने आपण 3 इंचावरती मार्किंग करायचंय. 3 किंवा 3.25 इंच घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. डायरेक्ट स्ट्रेट न घेता आपल्याला ह्या पद्धतीने व्ही नेक आपल्याला कट करायचंय. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडने आपल्याला 1 इंच घ्यायचंय. 1 इंचावरती मार्किंग करायचंय. सेम आतमधचा जसं शेप आहे त्याच पद्धतीने बाहेरून पण शेप देऊन घ्यायचंय नेकला आणि आपल्याला तिथून कट करायला सुरुवात करायची. अगदी कटोकट इथे एक काम करायचंय. आपलं डबल फोल्डिंग डबल कॅनव्हास आहे, त्याच्यामुळे ते पिनअप लावून घ्यायचंय, जेणेकरून इकडे तिकडे होणार नाही. सर्वात पहिल्यांदा कट करताना बाहेरील आकार कट करायचा आहे आपल्याला. इथे कोण येऊ द्यायचा नाही खालच्या बाजूने. हे बघा, इथे कोण येऊ द्यायचं नाही. तिथे थोडस राऊंड मध्ये कट करून घ्यायचंय, पॉइंट येऊ द्यायचा नाही. ओके, आता आपण इथे आतमधचा नेक कट करणार आहोत. तर आतमधचा नेक कट करण्यासाठी थोडस आपल्याला काय करायचंय, इथे अर्धा इंचाचं असं ठेवून टाकायचंय, म्हणजे जेणेकरून आपण चिपकवणार त्यावेळेस काय होणार आहे, जास्त गळा हा पसरणार नाही किंवा मोठा पण होणार नाही. आता इथे आपण कॅनव्हास ओपन करून बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं हे कॅनव्हास कट केल्यानंतर अशा पद्धतीने दिसणार आहे. आता आपल्याला इथे काय करायचंय, प्रेस करून घ्यायचंय. इस्त्रीवरती प्रेस करणार आहोत आपण. तर इस्त्री माझी टेबलवरती आहे, तुम्हाला माहितीच आहे मी टेबलवरती ठेवते. तिथे पटकन बोर्ड पण आहे अवेलेबल असतं आणि तिथे मी लगेच प्रेस करून घेत असते. तर जो अस्तरचा फॅब्रिक आहे तोच इथे घेणार आहे, कारण चांगल्या क्वालिटीचा आहे म्हणून मी त्याच्यावरतीच प्रेस करून घेणार आहे. कॅनव्हास नेहमी एका बाजूने शाईन मारतं, ती शाईन बाजू कपड्यावरती ठेवायची आहे. सो मी अशा पद्धतीने कपड्यावरती ठेवून आणि प्रेस करून घेणार आहे. जितका फॅब्रिक पाहिजे तितका आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सर्वात पहिल्यांदा आपण प्रेस करून घेऊया आणि नंतर व्यवस्थित कट करून घेणार आहोत. आता इथे मी प्रेस करून घेतलेलं आहे. तर जो साईडचा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना, तो आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हे बघा, जास्त पण फॅब्रिक ठेवायचं नाही, नाहीतर मग आपल्या जे कुर्तीच्या नेकला आहे ती फिनिशिंग येत नाही, म्हणून आपल्याला जास्त पण फॅब्रिक इथे ठेवायचं नाहीये. ओके, आता वरच्या बाजूने जे कॅनव्हास बरोबर आहे तितकं आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचंय. आता घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे, छोटे छोटे असे कट लावायचे, जास्त पण नाही, छोटे असे कट लावून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून ते फोल्डिंग करताना आपल्याला इझिली असं फोल्ड होणार आहे. आता इथे मी अशा पद्धतीने कडेने एक शिलाई मारून घेणार आहे.
इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर हा जो कॅनव्हस आहे त्याची किनारी, हा जो कपडा आपण फोल्ड केलाय तो अजिबात बाहेर येता कामा नाही इकडे. ओके, तिथपर्यंतच आपल्याला अर्ध कॅनव्हसला येईल इतकंच फोल्डिंग मध्ये ठेवायचंय, जास्त ठेवायचं नाही. आता ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने हे जे आहे याचा कॅनव्हस आहे ना त्याचा आपल्याला इथे सेंटर घ्यायचंय, सेंटर काढून घ्यायचंय. अगदी परफेक्ट असं ठेवायचंय आपल्याला आणि इथे सेंटर काढायचंय. कट लावून घ्यायचंय आपल्याला. इथे पण आपल्याला हे बघा अशा पद्धतीने इथे पण मी मार्किंग करून देते म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात येईल. हा आपला इथे सेंटर झालेला आहे. आता आपल्याला फ्रंट पार्टची जी कुर्ती आहे ती घ्यायची आहे आणि तिचं पण आपल्याला इथे सेंटर काढायचं आहे. सेंटर घेतल्यानंतर इथे पण एक लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. स्केलचा पण वापर करू शकता तुम्ही इथे. हे बघा इथे मी सेंटर काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे जसंच्या तसं इथे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, पिनअप लावून घ्यायचं आहे. स्ट्रेट पण एक शिलाई मारली तरी सुद्धा काही हरकत नाही, तसं पण आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा इथे पिनअप लावून घेतली आहे. आता मेन आपल्याला सेंटर पासून सरळ एक कच्ची शिलाई लावायची आहे किंवा पक्की पण लावली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण कटच होणार आहे. शिलाई मारून घेतल्यानंतर आपण साईडला धागा काढून घेतलाय. त्याच्यानंतर आपल्याला इथून स्टार्ट करायची शिलाई मारायला, म्हणजे जेणेकरून जो कॅनव्हस आपण इथे लावतोय नेकचा तो इकडे तिकडे होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला मेन म्हणजे ही ट्रिक्स वापरायची आहे. जो कोना आहे तिथे सुई आतमध्ये ठेवायची, त्याच्यानंतर आपल्याला फिरवून घ्यायचंय. अगदी कॅनव्हसच्या कडेने आपल्याला शिलाई मारायची. एक दाबाचा अंतर सुद्धा ठेवायचं नाही आपल्याला, अगदी कडेने शिलाई मारायची, नाहीतर नेक जो आहे त्याचं आपलं जो रुंदी आहे ती वाढू शकते. आता इथे शिलाई मारून झालेली आहे. पिनअप काढून घ्यायचे आहेत आपल्याला इथे. त्याच्यानंतर काय करायचंय, 2 लाईनची मार्जिन ठेवून आपल्याला नेक हा कट करायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने 2 लाईनचं मार्जिन किंवा तुम्ही अर्धा इंच ठेवलं तरी सुद्धा काही हरकत नाही. हे बघा अशा पद्धतीने कट झाली, मच्छी पण शिलाई कट झाली, त्याच्यामुळे ती शिलाई काढण्याचं काहीच प्रॉब्लेम म्हणजे उसवायची गरज पडत नाही. आता मेन पॉइंट म्हणजे इथे जो कट लावून घ्यायची, इथे जो पॉइंट आहे तिथे कट लावायचा आहे मेन म्हणजे. त्याच्यानंतर साईडला पण कट लावायचे आहेत. कट लावताना तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे, जी शिलाई आहे ती कट व्हायला नको, फक्त इतकं आपल्याला इथपर्यंत कट छोटे छोटे लावून घ्यायचे. कट का लावायचे, तर आपलं नेक हा व्यवस्थित शेप असे गोलाकार आकारमध्ये येतात किंवा व्यवस्थित फिनिशिंग सहित फोल्डिंग व्हायला पाहिजे. हा जो कपडा असतो तो गोळा होऊ नये, तो व्यवस्थितरित्या फोल्डिंग व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला हे कट्स लावणं खूप गरजेचं असतं. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आतमध्ये फोल्ड करायचंय. हे बघा आतमध्ये फोल्ड केल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यावरती दाबटीप द्यायची नाहीये. आता इथे मी इस्त्री करून घेणार आहे आणि तुम्हाला हात शिलाई करायची साईडने तर हात शिलाई करू शकता. तर इथे काय करायचंय, कडेने एक तुम्हाला फक्त नॉर्मल अशी शिलाई देऊन घ्यायची. तर त्याच्या आधी मी काय करणार आहे, इथे प्रेस करून घेणार आहे. तर आता इथे मी प्रेस करून घेणार आहे. आता इथे मी प्रेस करून घेतलेलं आहे. तर आपल्याला लगेच इथे शिलाई द्यायची नाही किंवा लगेच हात शिलाई करायची नाही, कारण आपल्याला शोल्डर येथे लॉक पद्धतीने इथे टीच करायचं आहे. ओके, थोडंसं हलकसं इथे कॅनव्हस साईडने दिसतं, कारण आपण इथून शोल्डर उतार देतो त्यावेळेस इकडे थोडंसं दिसतं. तर तो कॅनव्हस बरोबर शोल्डरच्या बरोबर असं कट करून घ्यायचंय. ओके, आता तुम्हाला उलट्या साईडने दाखवते म्हणजे तुम्हाला फिनिशिंग ही लगेच समजेल की आपली नेकला किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. बघा या पद्धतीने आपल्या नेकला अशी फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. तर अशी फिनिशिंग हवी असेल तर तुम्ही व्यवस्थित जसं मी स्टेप बाय स्टेप पद्धतीने रूल्स तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही टिप्स या फॉलो करत जा आणि टीच करत जा.
आपल्याला इथे कडेने अस्तरला हात शिलाई करायची, म्हणजे कॅनव्हसला हात शिलाई करायची. तर अगदी प्रॉपर शिलाई ऐवजी तुम्ही इथे हात शिलाई करा. अगदी परफेक्ट असं ब्लाऊज रेडीमेड कुर्ती असते त्या टाईपमध्ये दिसते. आता आपलं हे फ्रंट पार्ट इथे नेक हा टीच करून झालेला आहे. ओके, तर आता आपल्याला घ्यायचंय बॅक साईड पार्ट. आता इथे बॅक साईड पार्ट आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा फोल्ड करून घ्यायचंय. आपला जो नेक होता तो जितकी आपण लांबी घेतली होती तितकंच आपल्याला इथे लांबी रुंदी घ्यायची आहे. बॅक आणि फ्रंटची लांबी रुंदी सेम असणार आहे. व्यवस्थित बरोबर फोल्ड करून घ्यायचंय. इथे मी व्यवस्थित फोल्ड करून घेतलं. आपली नेकची रुंदी ही 3 इंच आहे. बॅक फ्रंट सेम रुंदी असणार आहे. आणि बॅक साईडचा जो नेक आहे तो 4 इंचाचा आहे. म्हणजे मी इथे 4.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. म्हणजे तो 4 इंचाचा तयार होणार आहे. ओके, इकडनं पण 3 इंचावरती मार्किंग करायचं, कमी जास्त येऊ द्यायचं नाहीये. स्ट्रेट इथे ड्रॉ करून घ्यायचंय आणि इथून आपल्याला ह्या अशा पद्धतीने नेकचं ड्राफ्टिंग करून घ्यायचंय. कट करताना साईडनं पिनअप लावून घ्या. अशा पद्धतीने नेक आपला हा कट झालेला आहे. तुम्ही याच्यापेक्षा पण बॅक साईडचा नेक हा कमी घेऊ शकता. आता इथे नेक आपलं कट केल्यानंतर आपल्याला मेन पॉइंट म्हणजे कडेने आपल्याला त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपली शिलाई देऊन झालेली आहे. कडेने शिलाई दिली, त्याच्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं मेन म्हणजे तिथे आपण तिरकी पट्टीमध्ये आपण तिथे पाइपिंग करणार आहोत. तर तुम्ही अशा पद्धतीने अस्तरचं फॅब्रिक वापरलं तरी सुद्धा चालेल. तिरकस पट्टी इथे आपल्याला कट करायची आहे. अशा पद्धतीने स्केलच्या साहाय्याने तुम्ही इथे मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही. एक इंचाची आपल्याला इथे ही पट्टी कट करायची तिरकस धाग्यामध्ये. मी तिरकस ठेवलं होतं, तुम्ही इथे बघू शकता. आता ती आपल्याला अशी डबल फोल्ड करायची आहे. बॅक साईडच्या नेकला आपल्याला ती अटॅच करून घ्यायची. तुम्ही बॅक साईडला सुद्धा कॅनव्हस लावू शकता, परंतु इथे आपण पट्टी लावतोय, तिरकस पट्टी. आता इथे तिरकस पट्टी आपण लावलेली तरी सुद्धा आपल्याला काय करायचं, नेकला राऊंड ठिकाणी ना छोटेचे कट लावून घ्यायचे. नाही लावलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण तिरकस धाग्यामध्ये इथे व्यवस्थित नेकचं जी पट्टी आहे ती कट केलेली, त्याच्यामुळं इतकं पण प्रॉब्लेम येत नाही. आता इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप दिली कुठं आपण दिली, जी हातशिलाईची पट्टी इथे आपण लावलेली त्याच्यावरती दाबटीप दिलेली आहे तिरकस पट्टीवरती. नंतर ती आतमध्ये फोल्ड करायची आणि कडेला न शिलाई मारता आपल्याला जवळजवळ 2 दाबाचा अंतर सोडून इथे शिलाई मारायची आहे. आता एक्स्ट्राची पट्टी आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची. आता ह्या नेकला सुद्धा प्रेस करून घ्यायचं आपल्याला. बघा बाहेरच्या साईडने सुद्धा किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली, एकसारखी आलेली, कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये.
कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं, शक्यतो तसं वेळ येऊच द्यायची नाही, नाहीतर आपली प्रॉपर अशी रेडीमेड कुर्ती सारखी फिनिशिंग दिसत नाही. आता इथे सुद्धा मी प्रेस करून घेणार आहे, म्हणजे नेक हा व्यवस्थित अगदी परफेक्ट असं बसला जाणार आहे. आता इथे बॅक साईडला मी प्रेस करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता अगदी फिनिशिंग सहित इथे प्रेस केलेलं आहे. त्याच्यानंतर फ्रंट पार्ट घेतलेला आहे, फ्रंट पार्टवरती आपल्याला हे उलटं ठेवायचं आहे, फ्रंट पार्ट आपला सीधा आहे. त्याच्यानंतर इथे शोल्डर जॉईन करायचं आहे. शोल्डर जॉईन करताना अशा पद्धतीने बरोबर ठेवायचा आहे, जो फ्रंट पार्टचा कॅनव्हस आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर ते परफेक्ट असं शोल्डरला शोल्डर व्यवस्थित पट्टी आपली ठेवायची आहे आणि इथे सर्वात पहिल्यांदा एक शिलाई मारून घ्यायची, अशी सीधी शिलाई मारायची. आता तुम्हाला इथे प्रॉपर मी दाखवणार आहे. अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई मारायची आहे. लगेच हा कॅनव्हस इकडे फोल्ड करायचा नाही आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची, परत एक शिलाई मारायची इथे आपल्याला. आता इथे पॅक झालं ना आपलं, हे अगदी कटोकट आलेलं आहे ना, तर काय करायचंय, एक शिलाई मारून झाली ना, त्याच्यानंतर हे कॅनव्हस आपला आहे तो फ्रंट बाजूचा कॅनव्हस अशा पद्धतीने आपण बॅक साईडला फोल्ड करायचंय. हे बघा इथे शोल्डर मध्ये व्यवस्थित लक्ष देऊन बघायचंय तुम्हाला, आणि आणि परत एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला. असा पॉइंट तयार होतो तो इथे कट करून घ्यायचा आहे, शोल्डर जॉईन केल्यानंतर कट करायचंय. आता इथे आपण ओपन करून बघूया. ओपन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी प्रॉपर असं आपलं हे दोन्ही बॅक आणि फ्रंटचं पार्ट हे अशा पद्धतीने झालेलं आहे. हे बघा आता उलट्या साईडने दाखवते, तर ह्या पद्धतीने आपलं हे शोल्डरचा जॉईंट यायला पाहिजे. बघू शकता तुम्ही, ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं पण करून घेणार आहोत. आता इथे आपली शिलाई देऊन झाली, आपण ओपन करूया. ओपन करताना आपल्याला ते फ्रंट बाजूचा कॅनव्हस तो आतमध्ये फोल्ड करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपलं हे शोल्डरच्या इथे अशा पद्धतीने फिनिशिंग येते. आता इथे आपलं शोल्डर जॉईन झालं, आता आपण ओपन करून घेऊया. ओपन केल्यानंतर आपण इथे हात शिलाई देणार आहोत. ओके, म्हणजे प्रॉपर अशी फिनिशिंग दिसेल, किंवा तुम्ही कडेने पण एक शिलाई देऊन घेऊ शकता. तर एक काम करूया, आपण इथे एक शिलाई कडेने देऊन घेणार आहोत, म्हणजे ती शिलाई नंतर काढली तरी सुद्धा काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपण इथे फ्रंट बाजूला पण कडेने अगदी शिलाई देऊन घेतलेली फिनिशिंग सहित. आता इथे मेन पॉइंट म्हणजे थोडासा हलकसा एकाच लाईनचा असा कपडा हा शोल्डरचा फ्रंट बाजूला थोडासा या पद्धतीने येतो, तो कट करून घ्यायचा आहे. हे बघा इतकंसा हे जे शोल्डर आहे इथे तुम्ही बघू शकता खालीवर असू शकतो, त्याच्यामुळे काय करायचं, घाबरण्यासारखं काहीच नाहीये. ते थोडंसं हलकसं आपल्याला व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचंय. दोन्ही बाजूचे शोल्डर आपल्याला चेक करून बघायचे, सरळ पाहिजे आपलं. आता इथे आपण स्लीव्ज अटॅच करून घेणार आहोत. आता इथे बाहीचं आपल्याला घ्यायचंय, तर बाहीचं कटिंग आपण केलेलं होतं, तर तेच आता इथे आपल्याला फोल्डिंग करून घ्यायचंय. 1 बाय 1 एक एक स्लीव्हचं आपल्याला इथे फोल्डिंग करायचंय. तर इथे फोल्डिंगसाठी आपण मार्जिन किती घेतली ती तितकंच फोल्डिंग करायचंय, 1 इंचाचं.
आता इथे आपले दोन्ही स्लीवचं इथे व्यवस्थित फोल्डिंग झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ही फ्रंट बाजू आहे, तर इथे मी एप नाव दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपलं लक्षात राहील. आता आपल्याला मेन कुर्ती घ्यायची आहे आणि आपल्याला इथे स्लीव्ह ही जॉईन करायची आहे. आता ही फ्रंट बाजू आहे आपली, तर फ्रंट पार्ट आपला पुढच्या बाजूला येणार आहे मुंडा स्लीव्हचा पण आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला अर्धा इंच आपल्याला शोल्डर मध्ये दाबायचं आहे. लगेच आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने इथे मी स्लीव्ह ही जोडून घेतलेली आहे. तुम्हाला आता मी हे बघा अशा पद्धतीने ओपन करून दाखवते. तर अगदी परफेक्ट अशी आपली स्लीव्ह ही जोडून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडची स्लीव्ह सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडची पण स्लीव्ह इथे आपली अटॅच झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला मेन म्हणजे उलट करून घ्यायचं आहे. ओके, उलट्या साईडने आपल्याला फिटिंग करायची. सर्वात मेन म्हणजे फिटिंग करून घेऊया आपण इथे. फिटिंग करताना तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा मेन म्हणजे पॉइंट म्हणजे जी स्लीव्ह असते तिथे आपल्याला एक पिनअप लावून घ्यायची आहे. शक्यतो तुम्हाला काय करायचं इथे फिटिंग करताना आहे ना, तुम्ही खाली फरशीवरती ठेवून म्हणजे किंवा टेबल असेल मोठा तर तिथे ठेवून तुम्हाला फिटिंग करायची आहे. जे कट आहेत आपले बॅक आणि फ्रंट ते अगदी परफेक्ट यायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे पिनअप लावून घ्यायचे आहेत. माझं अगदी बरोबर येते, खालीवर नको व्हायला याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची. त्याच्यामुळे आपल्याला टीचिंग करताना सुद्धा किती कपडा दाबायचा आहे शिलाईमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. हे बघा इथे माझं सीट गेअरचा पण कट अगदी कटोकट आलेला आहे. मी इथे व्यवस्थित पिन अटॅच करून घेते. आता स्लीव्ह बघायची आपली, तर स्लीव्ह सुद्धा माझी अगदी परफेक्ट आलेली आहे. तर स्लीव्हला सुद्धा मी इथे बॉल स्पिन लावून घेते. तुम्हाला सुद्धा हीच प्रोसेस फॉलो करायची. आता मेन म्हणजे पॉइंट म्हणजे आपण सर्वात पहिल्यांदा आपण फिटिंग करताना कुर्ती ही मोठी असते, त्याच्यामुळे ती आपल्याला फिटिंग मशीन वरती करताना थोडासा प्रॉब्लेम येतो. म्हणून तुम्हाला टेबल घ्यायचंय, त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचंय. आता इथे फिटिंग करताना जी माझी इथे घेर आहे माझ्या स्लीव्हचं ते मी इथे घेणार आहे. आता इथे घेर माझं 11 होतं, त्याचं निम्म घ्यायचं 5.5 इंच. थोडंसं लूज ठेवायचं आपल्याला, जास्त कुर्ती ही फिटिंग मध्ये करायची नाहीये. इथे मुंडा राऊंड घेतला तरी सुद्धा काही हरकत नाही, परंतु थोडंसं लूज मध्ये घ्यायचंय. आपण 8.5 इंचावरती मार्किंग केलं होतं, किंवा आपण आता इथे मार्जिन किती घेतली होती 2 इंच, तर 2 इंचावरती मार्किंग करायचंय आपल्याला. हे बघा 2 इंचावरती मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला 2 इंचावरती मार्जिनच घ्यायची आपल्याला, डायरेक्ट स्ट्रेट इथे लाईन ड्रॉ करायची आपल्याला. आणि 2 इंचावरती इथे पण मार्किंग केलं मी. त्याच्यानंतर सीट गेअर जवळ 1 इंचावरती मार्किंग करायचंय. हे बघा सीट गेअर वरती 1 इंचावरती मार्किंग केलं मी इथे. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. स्लीव्स व्यवस्थित इथे जी आपली स्केल होती त्याच्या साहाय्याने आपल्याला इथे स्ट्रेट न घेता, थोडंसं आता इथे आपण स्ट्रेट घेतलं, परंतु आपली थोडीशी राऊंड शेप मध्ये होती, तर ती इथे थोडीशी राऊंड शेप मध्येच यायला पाहिजे. हे बघा या पद्धतीने मार्किंग केलं. त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय, फिटिंग करताना आपल्याला या लाईन पासून, आता मी इथे पिंक कलरचं चॉक वापरते, इथून काय करायचं थोडंसं आतमधून आपल्याला ही शिलाई मारायची. हे बघा इथे तुम्ही बघू शकता, आतमधून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचंय आणि इथे आपल्याला जॉईंट करायचंय.
इथं मेन पॉइंट आपला इथे आलेला आहे, तिथं न घेता त्याच्या मेन 2 इंचावरती मार्किंग केलं, त्याच्या आतमध्ये अर्धा इंच येऊन आपल्याला इथे फिटिंग करायची आहे. तर अशी फिटिंग केली तर इथे प्रॉपर अशी फिटिंग आपली येते. आणि इथे जे पॉइंट तयार होता आपले, ते पॉइंट आपल्याला घ्यायचे नाहीयेत. पॉइंट येऊ द्यायचा नाही आपल्याला. इथे पॉइंट येऊ द्यायचं नाहीये. आता इथे आपण शिलाई मारून घेणार आहोत. आता इथे 1 इंचावरती आपल्याला इथे थांबायचं आहे आणि परत आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे डबल. जे बॉल स्पिन आहे ते नंतर काढून घेतल्या तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, कारण आपली एक शिलाई इथे देऊन झालेली आहे. आता इथे शिलाई दिल्यानंतर हे साईडचं आपल्याला सध्या त्यावर कट करायचं नाहीये. दुसऱ्या साईडची जी फिटिंग आहे ती करून घ्यायची. तर सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण फिटिंग मी इथे करून घेणार आहे. आता इथे मी दुसऱ्या साईडला पण प्रॉपर अशी फिटिंग करून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं आतमध्ये घेतलेलं आहे. इथून आपला हा शेप अशा पद्धतीने येणार आहे. तर इथे जे मेन असतं ते आपलं फुल बस्ट असतं आणि इथे आपलं अपर चेस्ट असतं. परंतु ज्यावेळेस आपण कटिंग करतो ते आपण फुल बस्ट नुसारच कटिंग करतो. तर त्यावेळेस इथे असा कपडा हा गोळा होतो का, तर तिथे सैल असतं त्याच्यामुळं आणि अशा पद्धतीने फुगा तयार होतो. ते होऊ नये म्हणून आपला जी बॉडीचं अशा पद्धतीने शेप असतं त्या पद्धतीने आपल्याला इथे फिटिंगची पण लाईन ड्रॉ करायची असते. इथे पण व्यवस्थित पॉइंट येऊ द्यायचा नाहीये. व्यवस्थित राऊंड शेप मध्येच आपल्याला इथे घ्यायचंय आणि जसं आपला बॉडीचा शेप असतो त्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारण्याची म्हणजे प्रॅक्टिस करायची. ओके, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित आपली फिटिंग येते. आणि जर तुमचं कॉटनचा असं पद्धतीने फॅब्रिक असेल कुर्तीचा, तर अशा वेळेस तुम्हाला थोडंसं लूजच ठेवायचंय. ज्यावेळेस आपण कुर्ती ही धुतो, 1-2 वेळा आपण घातल्यानंतर धुतल्यानंतर ते आकसतं, त्याच्यामुळे थोडीशी नॉर्मलशी लूज ठेवायची आहे. जास्त पण फिटिंग करायची नाहीये सीट गेअर मध्ये वगैरे, नाही तर मग नंतर आपल्याला कमरेमध्ये वगैरे लूज करता येतं, परंतु सीट गेअर मध्ये लूज करता येत नाही. आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली ही शिलाई मारून झालेली आहे. आता मेन पॉइंट म्हणजे इथे आपल्याला कट लावून घ्यायचंय. तर कट कशा पद्धतीने लावायचंय ते मी तुम्हाला इथे आता प्रॉपर सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला खालच्या साईडने सुरुवात करणार आहोत. फर्स्ट टाइम आपल्याला काय करायचंय, फ्रंट बाजूचा पार्ट घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने फ्रंट बाजूचा पार्ट घेतल्यानंतर आपण मार्जिन किती सोडलेली, 1 इंच सोडलेली. ओके, तर 1 इंचाच फोल्डिंग आपल्याला इथे करायचंय. हे बघा अशा पद्धतीने 1 इंचाचं फोल्डिंग. हे बघा आपण मार्जिन किती घेतलेली, 1 इंचाचं घेतलेलं आहे. तर 1 इंचाचं फोल्डिंग आपलं प्रॉपर हे झालं पाहिजे. अशा पद्धतीने मी इथे फोल्डिंग केलंय आणि अगदी कडेने एक शिलाई द्यायची आपल्याला इथे. आता ज्यावेळेस तुम्ही कट साईडला शिलाई मारतात त्यावेळेस अगदी कडेने द्यायची आणि अर्धा इंचाच फोल्डिंग यायला पाहिजे, तरच कट साईडचा जो कट असतो त्याला फिनिशिंग दिसते. जर तुम्ही अर्धा इंच, पाऊण इंच अशा पद्धतीने आबडधोबड जर फोल्डिंग केलं तर ते विचित्र दिसतं आणि कुर्तीला फिनिशिंग येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर अशी अर्धा इंचाचं फोल्डिंग करून आणि आपल्याला इथे हा जो कट असतो तो टीच करायचे. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हे फोल्ड करता त्यावेळेस ही जी बाजू असते कडेची फोल्डिंगची ती स्ट्रेट धरायची, थोडीशी टाईट पकडायची, ती लूज अजिबात पकडायची नाही, नाहीतर मग गोळा होत जाते. तर तुम्हाला केव्हाच काही कपडा हा व्यवस्थित असं सेट करत आणि स्ट्रेट पकडत जायचंय आणि मग नंतर फोल्डिंग करत जायचंय. इथे बघू शकता प्रॉपर अशी आपली शिलाई आलेली आहे. साईडने पण तुम्ही बघू शकता आपण जिथून मार्किंग केलं तिथपर्यंत परफेक्ट असं फोल्डिंग झालेलं आहे. स्ट्रेट थोडंसं कपडा आपल्याला पकडायचं आहे, टाईट असं पकडायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे आपला कट येतोय, तर तिथे कटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 लाईन वरती यायचंय. ओके,
हा जो मेन पॉइंट आहे कटचा त्याच्या वरती थोडस 3 पॉइंटने वरती यायचंय आणि आल्यानंतर इथे कपडा कुठेही गोळा झालेला नको पाहिजे आपल्याला, अगदी स्ट्रेट असं ही जी आपली शिलाईची खाच असते ती व्यवस्थित स्ट्रेट अशी दिसली पाहिजे इथे, अशी आपल्याला इथे सेटिंग कपड्याची करून घ्यायची आणि मग शिलाई मारायची आहे. आली मी इथे 3 लाईन वरती आलेली आहे. त्याच्यानंतर मी जी सुई असते ती कपड्यामध्ये ठेवलेली आहे आणि कपडा हा फक्त फिरवून घेतलेला आहे. फिरवल्यानंतर जी आपली इथे स्ट्रेट लाईन आहे, हा जी कट आहे इथे आपला सीडीएचा कट आहे स्ट्रेट, इथे मी लाईन ड्रॉ करून घेतले. ते अगदी परफेक्ट आपल्या इकडच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. अर्धा इंचाचाच फोल्ड यायला पाहिजे इतकं आपल्याला कपडा इथे स्ट्रेट असं फोल्ड करून घ्यायचंय. हे बघा, आता इथे फोल्ड करताना कशा पद्धतीने फोल्ड करणार, हा जो कपडा असतो आपला कडेने किनारी ती एकदम टाईट पकडायची खालच्या पर्यंत आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे स्ट्रेट अशी शिलाई मारायची आहे. शिलाई मारली त्याच्यानंतर सुई आतमध्येच ठेवायची आणि परत आपल्याला खाली घ्यायची. घेतल्यानंतर आपल्याला परत इकडनं अर्धा इंच फोल्डिंग मध्ये हळूहळू शिलाई मारायची. इथे कपडा गोळा व्हायला नको याची फक्त काळजी घ्यायची आपल्याला. बघा मैत्रिणींनो, इथे व्यवस्थित स्ट्रेट अशी आपली शिलाई मारून घेतलेली, कुठेही कपडा वगैरे गोळा झालेला नाहीये. आता मेन आपला जो कट आहे तिथे कशी शिलाई आलेली ते बघूया आपण. इथे बघा, अशा पद्धतीने आपला हा जो कट आहे इथे माझं कुठेही कपडा हा चुरगळलेला नाही किंवा गोळा झालेला नाही. जो आपला कट आहे तो अगदी बॉक्स टाइप मध्ये आलेला आहे. आता तुम्हाला काय करायचंय, इथे कडेने एक शिलाई मारायची तर तुम्ही मारू शकता. ओके, अगदी कडेने नाही मारली तरी सुद्धा काही हरकत नाही. तर आता इथे अशा पद्धतीने हे पॉइंट आलेलं आहे आपलं आणि इथे आपण प्रेस करून घेणार आहोत. प्रेस केल्यानंतर ते अगदी परफेक्ट असं दिसतं. तर ही सुद्धा लाईन आहे. हे बघा, इथे आपण अशी स्ट्रेट शिलाई मारली ती सुद्धा आपली सरळ आलेली. इथे आपली ही जी फिटिंगची लाईन आहे ती सुद्धा सरळ आलेली, कुठेही आपलं इथे वाकडी तिकडी शिलाई झालेली नाही. आणि कटचे साईडचे आहेत ते सुद्धा आपले प्रॉपर अशी इथे फिनिशिंग सहित इथे शिलाई मारून झालेले आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला प्रॉपर अशी टीच करायची. दुसऱ्या साईडने दाखवते मी इथे. तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे फोल्डिंगचं बाजू आलेली आहे. तर किती सुंदर असं आपलं इथे कट साईड शिवून झालेला आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला टीच करायचं आहे. आता सर्वात मेन म्हणजे दुसऱ्या साईडचं पण आपण टीच करून घेऊया. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा कट सुद्धा आपल्याला टीच करायचंय. काही शंका असेल, तुम्हाला परत काही समजलं नसेल तर परत तुम्ही विचारू शकता. मला जितकं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला. जर काही शंका असेल तर परत विचारू शकता तुम्ही मला. आता इथे आपला दुसऱ्या साईडचा पण कट शिवून झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट असं आपला दुसऱ्या साईडचा कट सुद्धा इथे टीच करून झालेला आहे. बघा, ह्या पद्धतीने कुठेही गोळा वगैरे झालेला नाहीये. आतमधून सुद्धा तुम्ही प्रॉपर असं बघू शकता इथे. तर ह्या पद्धतीने आपली शिलाई यायला पाहिजे. आता आपला इथे शिलाई कट साईडने लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने फोल्डिंग करून घ्यायचंय. आता खालच्या बाजूने फोल्डिंग करताना आपल्याला चेक करून घ्यायचंय बॅक आणि फ्रंट आपलं उंचीला परफेक्ट आहे की नाही. कमी जास्त झालेलं तर नाही ते चेक करून बघायचंय, नाहीतर कमी जास्त झालं तर ते इक्वल मध्ये करून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने हे स्ट्रेट कट साईडने पकडायचंय आणि इथे चेक करून बघायचंय माझं परफेक्ट आलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने दोन्ही साईडने कटच्या साईडने चेक करून बघायचंय. नाहीतर मग बॅक साईड किंवा फ्रंट साईड कमी जास्त झालं, तिरकं झालं तर ते विचित्र दिसतं. आता इतकं झाल्यानंतर आपण खालच्या बाजूचा कट लावून घेणार आहोत. खालच्या साईडचा फोल्डिंगचा जो कट आहे तो पण आपला 1 इंचाचाच आहे. तर 1 इंचावरतीच आपण इथे फोल्डिंग करणार आहोत. बघा, खालच्या बाजूचा पण कट आपला इथे शिवून झालेला आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हा खालच्या साईडचं सुद्धा फोल्डिंग करायचंय. आता बऱ्याच साईडना असं कन्फ्युजन असेल, असं विचार पडला असेल, ताई आम्ही नवीन शिकतोय मग कशा पद्धतीने 1 इंच कसं फोल्डिंग करायचं, डायरेक्ट तुम्ही फोल्ड करतायत.
आणि आम्ही कसं प्रॉपर करायचं, मग तुम्हाला एक आयडिया मी इथे देणार आहे. ती म्हणजे तुम्ही 1 इंचावरती असं प्रॉपर असं मार्किंग करून घ्या. हे बघा, 1 इंचावरती मार्किंग करायचंय आणि तुम्हाला एक लाईन स्ट्रेट अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून तुमचं कमी जास्त खालीहून फोल्डिंग होणार नाही, तर मार्किंग करून घ्यायचंय. सोपी पद्धत आहे. थोडंसं 2 मिनिट एक्स्ट्रा लागणार आहे, परंतु प्रॉपर अशी तुमची इथे खालच्या साईडने जो फोल्ड आहे तो होणार आहे, कमी जास्त होणार नाही. कडेने सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने करू शकता, मार्किंग करून घ्यायची. कारण कसं आहे, मार्किंग करून फोल्डिंग केलं तर तुमचं प्रॉपर असं. आता मला प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे मी परफेक्ट असं 1 इंच फोल्ड करत असते. हे बघा, हा जो फोल्ड असतो अर्धा इंचाचा तो प्रॉपर असं ह्या मार्किंग वरती येऊ द्यायचा. हे बघा, ह्या पद्धतीने प्रॉपर मार्किंग वरती आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तिथून परत एक फोल्ड करायचं. म्हणजे हा झाला आपला 1 इंचाचा फोल्ड. किती? 1 इंचाचा. आणि कडेने अगदी शिलाई मारून घ्यायची. अगदी सोपी पद्धत आहे. तर इथे संपूर्ण आपली आता कुर्ती टीच करून झालेली आहे. आता टीच केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, जो साईडचा पार्ट आहे इथे तुम्ही बघू शकता, साईडचा पार्ट तुम्हाला इथे बघायचा आहे. तर इथे हा जास्त 2 इंचाचा भाग येतो. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर मी तुम्हाला इथे सांगते, 1.5 इंचावरती एक इथे शिलाई मारून घ्यायची आहे. 1.5 इंचावरती. ओके. आता तुम्ही म्हणणार ताई 1.5 किंवा 1 इंचावरती मार्किंग केलं तरी म्हणजे शिलाई मारली तरी चालेल. आता आपल्याला शिलाई मारली त्याच्या थोडस साईडने 2 लाईन सोडून आपल्याला हा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे. आपल्याला जास्त फॅब्रिक ठेवायचं नाहीये, नाही तर तो ज्यावेळेस आपण कुर्ती घालतो त्यावेळेस गोळा होतो. तो गोळा व्हायला नको, म्हणून आपल्याला कट करून घ्यायचंय. आता कट केल्यानंतर प्रॉपर अशी फिनिशिंग दिसते, तरी सुद्धा आपलं हे गोळा होणार आहे. म्हणजे असं थोडंसं घालताना आहे ना, साईडने फिटिंगला फिनिशिंग सहित दिसत नाही, फोल्ड होत नाही. मग त्याच्यासाठी इथे तुम्हाला आयडिया सांगते, कट लावायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने कट लावायचे, छोटे छोटे असे कट लावायचे, मार्जिन पण ठेवायची. ओके. कधी कमी जास्त झालं तर त्याच्यासाठी आपल्याला फोल्ड करता यायला पाहिजे, म्हणजे उसवता यायला पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला इथे कट लावायचे आहेत. कट करताना सावकाश पद्धतीने तुम्हाला कट करायचंय. हात वगैरे कट व्हायला नको, व्यवस्थित बघायचंय तुम्हाला. कट करताना जरा हाताकडे पण लक्ष द्यायचंय. हे कट लावणं खूप गरजेचं आहे. मी रेडीमेड कुर्ती जरी घेतल्या तरी सुद्धा त्याला मी स्वतः घरी आणून कट लावून घेत असते साईडनं. मग ते व्यवस्थित घातल्यानंतर फोल्ड होतं आणि टाईट वाटत नाही साईडनं. तर ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. बघा, सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित कट लावून घ्यायचे. साईडला मार्जिन पण ठेवायची आहे, जेणेकरून कमी जास्त झालं तर ते उसवता येईल. आता दुसऱ्या साईडने पण सेम मी त्याच पद्धतीने शिलाई मारून घेणार आहे आणि कट लावून घेते. बघा, मग मैत्रिणीने इथे आपण साईडला पण व्यवस्थित दोन्ही साईडला कट लावून घेतलेले आहेत. प्रॉपर असे कट लावून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपण कुर्ती ही जी फ्रंट बाजूला नेक आहे त्याला हात शिलाई करून घेणार आहोत. तर इथे मी हात शिलाई करून घेणार आहे. आता इथे आपण नेक आहे त्याला आपण इथे हात शिलाई करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी धागा ओवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथे व्यवस्थित हात शिलाई करून घ्यायची. साईडने शिलाई मारायची नाहीये, शक्यतो हात शिलाई करण्याचा प्रयत्न करा, कारण फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि बाहेरच्या साईडने आपली शिलाई दिसायला नको, या पद्धतीने तुम्हाला इथे हात शिलाई करायची आहे. म्हणजे नेकला सुद्धा आपली प्रॉपर अशी फिनिशिंग येणार आहे. संपूर्ण नेकला मी आता इथे हात शिलाई करून घेणार आहे. आता इथे संपूर्ण आपली हात शिलाई करून झालेली बघा, प्रॉपर अशी फिनिशिंग झालेली आहे आपली ड्रेसला. आता ती आपण ओपन करून बघूया. ओपन केल्यानंतर आपलं ह्या पद्धतीने नेक तयार झाले. वरच्या बाजूने माझी कुठेही हात शिलाई दिसत नाही. या पद्धतीने तुम्हाला प्रॉपर अशी फिटिंग करायची. आता इथे आपल्याला जे साईडला आपल्याला काय करायचंय, हे कट साईड असतं,
तर बघा मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा साईडला पण शिलाई मारतात. आता मी पण बऱ्याच साईडला पण एक एक शिलाई मारून देते. आता कुठे शिलाई मारायची तुम्ही म्हणणार, तर इथे कडेने एक एक शिलाई मारायची असते. तर रेडीमेड कुर्तीला शक्यतो ती शिलाई नसते, म्हणून आपण पण नाही मारणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण कडेने शिलाई मारायची. इथे कोणामध्ये सुई ठेवायची, परत कपडा फिरवून आणि परत शिलाई मारून घ्यायची. तर ह्या टाईपमध्ये पण शिलाई तुम्ही मारू शकता. आता इथे आपण प्रेस करून घेणार आहोत आणि मी तुम्हाला ही वेअर सुद्धा करून दाखवणार आहे. बघा मग मैत्रिणींनो, इथे ही आपली कुर्ती आहे, ती आपल्याला इथे प्रेस करून घ्यायची. हे जे साईडचे कट असतात ते आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित असे प्रॉपर असे फिनिशिंग सहित बसतात. ओके, तर ते आपण इथे आता प्रेस करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपली इथे कुर्ती आहे ती प्रॉपर अशी प्रेस करून झालेली आहे. जे साईड कट आहेत ते आपण कडेने शिलाई नाही मारली, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित फिनिशिंग सहित प्रॉपर असं बसतं. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण कुर्ती संपूर्ण टिच केलेली आहे. तर आता ही आपण वेअर करून बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण इथे ड्रेस हा वेअर केलेला आहे, म्हणजे कुर्ती आपण टिच केलेली आहे, ती वेअर केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता नेक सुद्धा आपला किती सुंदर असा प्रॉपर तयार झालेला आहे. जास्त मोठा पण केलेला नाही, जास्त छोटा पण नाही, कम्फर्टेबल वाटेल. आपण खाली वाकल्यानंतर सुद्धा आपलं कुठेही इथे नेक असं खालच्या बाजूने होणार नाही, खूप प्रॉपर असा बसलेला आहे. इथे तुम्ही शोल्डर सुद्धा बघू शकता, पुढे आलेलं नाही किंवा मागचा बॅक साईडला सुद्धा आपला गेलेला नाही. त्याच्यानंतर फिटिंग सुद्धा तुम्ही प्रॉपर इथे बघू शकता. या साईडने सुद्धा तुम्ही प्रॉपर अशी फिटिंग बघू शकता. त्याच्यानंतर स्लीव सुद्धा मी जास्त फिटिंग केलेली नाहीये, अगदी जशी रेडी कुर्ती असते त्या टाईपमध्ये इथे मी कुर्तीचं हे म्हणजे फिटिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर बॅक साईडला सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. बॅक साईडला सुद्धा तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने प्रॉपर अशी फिटिंग आलेली आहे. कुठेही आपलं टक्स आपण न शिवता सुद्धा आपली प्रॉपर अशी फिटिंग आलेली आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला कुर्तीचं टिचिंग शिकायचं असेल, कटिंग शिकायचं असेल, तर तुम्ही मला परत सांगू शकता. मी तुम्हाला 1 बाय 1 गळ्यानुसार कशा पद्धतीने शोल्डर मायनस करून कशा पद्धतीने कटिंग करायचं ते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही आता नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. बेल आयकॉनचं नोटिफिकेशन येण्यासाठी सुद्धा ते बटन क्लिक करा, जेणेकरून मी प्रत्येक दिवशी जे व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. ज्या मैत्रिणींना गरज असेल त्यांना नक्की शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा घरी बसून शिकता येईल. तर आजच्यासाठी इतकंच. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.